सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण जो अनुभव बघणार आहोत तो अनुभव ऐकल्यानंतर आपल्याला जगण्यासाठी एक नवी दिशा मिळणार आहे. ज्या कोणी ताई या संकटातून जात आहे त्यांना देखील एक मार्ग मिळणार आहे. आपल्या आयुष्यात खूप दुःख असतं, पण त्या दुःखाला सामोरे जाण्यासाठी जर एखादा मार्ग मिळाला तर आपल्याला खूप छान वाटत असतं. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्तांनी आज बघावा. चला तर मग वेळ न लावता आपण या ताईंच्या शब्दात त्यांचा अनुभव ऐकूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन. मला मायन बापन आत्मबंधू, सका सोयरा सर्व तू दीनबंधू, तुझा मात्र आधार या लेकराला, समर्था तुम्हा विन प्रार्थू कुणाला. स्वामी भक्तांनो, या वाक्याची प्रचिती देणारा आजचा माझा अनुभव आहे. मला कोणीही नाही, कुणाचाच आधार नाही, फक्त स्वामी महाराजांचा मला आधार आहे. माझं सर्वस्व मी स्वामींना मानलेलं आहे. स्वामी भक्तांनो, मला 5 बहिणी आहे आणि मी 6वी असं आमचं कुटुंब. त्यामध्ये काय झालं की मी सर्वात मोठी होती आणि माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर माझे वडील हे वारले. सर्व काही जबाबदारी माझ्या आईवरतीच आली. ती आता काबड कष्ट करून माझ्या बहिणींचं संगोपन करते. मामा देखील आमच्या घरी येत नाही. मामाच्या आईचे पैशावरून भांडणं झालेले होते आणि जे कोणी चुलते वगैरे आहे ते आमच्यासोबत खूप भांडतात. आईसोबत आणि वडिलांसोबत खूप जबरदस्त भावबंदकी आमच्या घरी आहे. त्यामुळे कुणाचाच आधार आम्हाला नाही. आम्ही फक्त बहिणी आणि आई एवढंच आमचा आधार आहे. आणि स्वामी आई माझ्या जीवनात, स्वामींचे आगमन माझं लग्न झाल्यानंतर झाले. माझी एक जवळची, तिथे आम्ही जिथं फ्लॅटमध्ये राहत होतो तिथे माझी एक मैत्रीण झाली होती. ती मला स्वामींविषयी सांगत होती, पण मी तिच्यावरती कधीच विश्वास ठेवला नाही. म्हणतात ना, जेव्हा योग्य वेळ येते तेव्हाच आपण स्वामींच्या चरणापाशी जातो. आणि खरंच दुःखाने जेव्हा ग्रासतो ना, तेव्हा आपण वेडापिसा होत असतो. काहीतरी मार्ग मिळावा याची आशा आपल्याला असते. तसंच काही माझ्या बाबतीत देखील झालं. माझी मैत्रीण मला सांगत होती की अगं, मी 11 गुरुवारचं व्रत केलं आणि मला जॉब मिळाला. तू देखील स्वामींची सेवा कर. मी काहीच करत नाही, फक्त स्वामींचं नामस्मरण करते आणि चांगलं कर्म करते, असं ती मला सांगत होती. त्या दरम्यान काय झालं ना की माझी सासूबाई देखील डेथ झाल्या. सासूबाई वारल्यानंतर सर्व काही जबाबदारी माझ्यावरतीच आली होती. माझ्या नंदेचं लग्न झालेलं होतं. माझे सासरे आणि नवरा आणि त्यानंतर मला एक मुलगी झाली. असं आमचं हे छोटंसं कुटुंब होतं. सासूबाई गेल्यानंतर आता सर्व जबाबदारी माझ्यावरतीच होती आणि मिस्टरांवरतीच होती. त्यानंतर काय झालं की माझ्या सासऱ्याने देखील आम्हाला न विचारता दुसरे लग्न केलं. आता दुसरं लग्न केल्यानंतर प्रचंड घरामध्ये वादविवाद, भांडणं झाले. आणि जिच्यासोबत लग्न केलं ती खूप डेंजर होती. तिने आम्हाला सेपरेट काढून दिलं. वायली काढून दिल्यानंतर आम्ही आता वायली राहत होतो. माझी मुलगी, माझे मिस्टर आणि मी. आता तर कुणाचाच आधार मला राहिला नव्हता. सासूबाई माझ्याकडून होत्या, त्या देखील आता गेल्या. आता काय करावं, खूप मोठा प्रश्न माझ्यापुढे होता. असेच आमचे दिवस हे सुरू होते, पण त्याच्यातच मी आनंदात होते. एवढं काही देवाचं मी करत नव्हते, पण माझी मैत्रीण कंटिन्यू मला सांगत होती. तरी पण मी स्वामींचं त्यावेळेस देखील काही केलं नाही. पण काय झालं, एक दिवस मला असं वाटायचं की माझे मिस्टर म्हणजे घरामध्ये जो काही त्यांचं पेमेंट यायचं ते देखील देत नसायचे. घरात अक्षरशः खायला देखील काही राहत नसायचं. मुलगीला जे पावडर असते, औषध असते ते देखील येत नसते. मी त्यांना विचारलं की तुमचं पेमेंट काय होतं, तर मला काहीही सांगायचे, इकडे गेले तिकडे गेले असं काही सांगायचे. त्यावेळेस मनात कुठंतरी वाटायचं की हे पैशाचं काहीतरी करतात, यांना काही व्यसन लागले का. मिस्टर दारू वगैरे काहीच पित नाही, त्यामुळे व्यसन असं नव्हतं वाटत, पण कुठंतरी मनात होतं. आणि माझे मिस्टर रोज संध्याकाळी गच्चीवरती जात असायचे आणि मोबाईलमध्ये काय करत होते मला काही कळत नव्हतं. त्यावेळेस खूप वाईट वाटायचं. आणि एक दिवस असं झालं की ते घरात नव्हते आणि नेमके आंघोळ करण्यासाठी गेले होते आणि त्यांचा मोबाईल बेडवरती होता आणि फोन मेसेज वाजला आणि म्हणून मी फोन बघण्यासाठी गेले तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझे मिस्टर एका मुलीसोबत बोलत होते. ते बघितल्यानंतर मला काय करावं काहीच कळेना. मिस्टरांना बोलले, त्यावेळेस मला प्रचंड मारहाण करण्यात आली. आमचे खूप भांडणं झाले. तुला राहायचं असेल तर राहा, नाहीतर इथून निघून जा, असं स्पष्ट भाषेमध्ये त्यांनी सांगितलं. मी हे करणारच आहे. तुला जसं करायचं तसं राहा. तुला राहायचं असेल तर राहा, नसन राहायचं तर नको राहू. एवढं मोठं संकट आता कोसळल्यानंतर काय करावं. आता आईकडे जावं तर वडील नाही, बहिणी
4 बहिणी 5 बहिणी त्यांचं लग्न व्हायचं, त्यांचं सर्व काही अगोदरच कोणीची साथ नाही तर आई कसं करणार, कसं तिला सांगणार, कुठल्या तोंडाने सांगू, काय करू, कुठेच मार्ग मिळत नव्हता. मी इतकी डिप्रेशनमध्ये गेले होते, मनातल्या मनात कुजत होते, रडत होते, काय करावं काही कळत नव्हतं. त्या दरम्यान माझी मैत्रीण पुन्हा मला भेटली आणि ती मला सांगू लागली स्वामींचं. त्यावेळेस मी तिचा गळा धरून खूप रडली, खूप म्हणजे खूप. मी माझं सर्व दुःख तिच्या पुढे व्यक्त केलं. आता माझे मिस्टर मला घाबरत नव्हते, माझ्यासमोर तिच्यासोबत बोलत असायचे, 24 तास फोनवरती असायचे, घरी आले की फोनच त्यांचा चालू असायचा. आमची एक मुलगी, तिच्याकडे देखील ते लक्ष देत नव्हते. माझ्या मैत्रिणीला जेव्हा आम्ही सांगितलं, ती देखील खूप रडली. आम्ही दोघीही गळ्यात पडून रडलो आणि ती म्हटली, आता घाबरू नको, तू आता स्वामींची सेवा कर, स्वामी अशक्य असणारी गोष्ट शक्य करतील, तुझं जीवन सुखमय होईल, असं ती मला म्हटली. त्यावेळेस मग मी केंद्रातून स्वामींचा फोटो, माळ वगैरे आणली. देवघरा काहीच माझ्याकडे नव्हता. माझ्या सासूबाईने ते सर्व काही त्यांच्याकडे घेतलेलं होतं. त्यामुळं मी काय केलं, एक पाट मांडला, त्या पाटावरती स्वामींचा फोटो वगैरे ठेवला आणि तेथेच स्वामींची सेवा सुरू केली. आता मग मी 108 स्वामीचरित्र पारायण करायचं ठरवलं. यामध्ये खूप अडचणी आल्या प्रचंड. प्रत्येक म्हणजे मी वाचायला बसले की मुलगी रडायची, सू आली, शी आली असं म्हणायची. खूप अडचणी आल्या, पण मी स्वामींना अगोदरच सांगितलं होतं, छोटं बाळ आहे, तुम्ही मला समजून घ्या, मी तुमची जी सेवा करते ती फक्त मनापासून करते. आणि केंद्रामध्ये जाणं, स्वामींचं दर्शन घेणं हे सुरू झालं. स्वामींपुढे सर्व दुःख व्यक्त करत होती. स्वामी काहीतरी मार्ग दाखवा, त्या स्त्रीला माझ्या नवऱ्याच्या आयुष्यातून घालवा, कारण मला कुणाचाच आधार नाही, तुमचाच आधार आहे, असं स्वामींना सांगत होते. यामध्ये स्वामी भक्तांनो माझं 1 वर्ष गेलं. 1 वर्षामध्ये मी इतकी सेवा केली स्वामींची, मनापासून प्रचंड सेवा केली. जी कोणी मला सेवा सांगत होतं, तारक मंत्र, 11 गुरुवार, गुरुचरित्र पारायण, स्वामीचरित्र पारायण, जे नाही ती सेवा मी करत होती. अक्षरशः पहाटेच्या 3-3 वाजता मी उठायची आणि स्वामींची सेवा करायची. पाठ माझी खूप दुखायची बसून बसून, तरी स्वामींची विभूती घ्यायची, ती विभूती लावायची, स्वामी शक्ती द्या, माझ्याकडून करून घ्या, असं मी स्वामींना म्हणत असायची. 11 गुरुवार केले, ते कडकडीत निरंकार मी केले. अक्षरशः काहीच खात नव्हते. 24 तास मुखामध्ये स्वामींचं नाव असायचं. इतके कडक मी गुरुवार केले आणि त्यानंतर तरीही काही फरक नाही. त्यावेळेस खूप रडवायचं, स्वामी एवढी परीक्षा का बरं बघता आहेत, हे कमी होण्याऐवजी आणखीन वाढत आहे, ते मला का बरं साथ देत नाही, असं मी स्वामींना म्हणत होती. पण म्हणतात ना, प्रारब्धाचे भोग भोगल्याशिवाय संपत नाही. त्यांच्या आयुष्यात तिचं येणं हे एक त्यांचं आणि तिचं मागच्या जन्मीचंच काहीतरी असेल असं मला वाटत होतं. मग मी केंद्रात गेल्यानंतर मला थोडंसं बरं वाटायचं. तेथील मार्गदर्शन ऐकूनही थोडं वाटायचं की कधीतरी आपली ही वेळ येईल, माझ्या आयुष्यातील हे दुःख संपन, स्वामी माझ्याकडे लक्ष देतील. फक्त डगमगायचं नाही, स्वामींवरचा विश्वास कमी होऊ द्यायचा नाही. मी देखील स्वामींची मनापासून सेवा करणार. स्वामी तुम्ही आहात, तुम्ही सर्व काही बघता आहात, माझी योग्य वेळ आणखी आली नसेल, असं मी स्वामींना म्हणायची आणि रडायची. त्यानंतर असेच थोडे दिवस गेले. माझी मुलगी 6 वर्षाची झाली. 6 वर्षाची झाल्यानंतर म्हणजे या चक्रामध्ये मला 2-2.5 वर्ष कंटिन्यू गेले. त्यानंतर मग एक दिवस काय झालं की ती जी मुलगी होती त्यांच्या आयुष्यात आलेली, तिने दुसरं लग्न केल्यानंतर आता सर्व काही मार्ग बंद झाले होते. तिने यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की आता तू माझा नाद सोडून दे, जे काही पैसे घ्यायचे, हे करायचं, आईश करायची, ते तिनं सर्व काही करून सांगितलं. यांचं तिच्यावरती इतकं प्रेम झालं होतं ना की ते खूप वेडे झाले होते. मग मी त्यांना तारक मंत्रच तीर्थ यायचे. मी म्हणायचे, अहो आपला एवढा सुखी संसार आहे, एक छान मुलगी आहे, तुम्ही तिचाही संसार होऊ द्या आणि तुम्ही तुमचा संसार करा, असं त्यांना खूप समजावून सांगितलं. त्यानंतर ते म्हटले ठीक आहे, पण त्यांच्या डोक्यामधून ती काही जातच नव्हती. मग हळूहळू करता त्यांचं म्हणजे बोलणं हे पूर्णपणे बंद झालं. त्या दरम्यान मी महाराजांची विभूती, तारक मंत्राचं तीर्थ सर्व काही त्यांना देत होती. रुद्राचं तीर्थ हे देत असताना त्यांचे विचार थोडे थोडे बदलत गेले होते. आता ते मुलीकडे थोडंसं बघू लागले होते, मलाही थोडं जीव लावू लागले होते आणि त्यानंतर त्यांना जसं आवडायचं तसंच मी करत होती. त्यांना राग येईन असं काहीच वागत नव्हती. मग हळूहळू करता
1 वर्ष गेलं आणि 1 वर्षानंतर ते पूर्णपणे तिला विसरून गेले. त्यांचं कुठेच काही कॉन्टॅक्ट राहिलं नाही. हे फक्त स्वामींनी करून दिलं. कारण तिचा जो नवरा तिला मिळाला होता तो तिच्यावरती खूप प्रेम करणारा होता आणि खूप श्रीमंत होता. त्यामुळे तिला काहीच गरज राहिली नव्हती. त्यामुळे ही फक्त स्वामींची कृपा माझ्यावरती झाली. आणि स्वामी भक्तांनो, आज माझा संसार जो काही सुखाचा आहे तो फक्त स्वामी कृपेने आहे. मी कुणाला आत्तापर्यंत ही गोष्ट सांगितली नाही. स्वामी, मी आणि माझी मैत्रीण एवढ्या तिघांमध्येच ही गोष्ट माझी आहे आणि राहणार आहे. पण स्वामींनी माझी सर्व काही इच्छा आता पूर्ण केली. त्यांना पूर्णपणे चेंज केलं, बदललं. आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे, जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत तुमच्या चरणाची माझ्याकडून सेवा करून घ्यावी. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव या ताईंना स्वामींनी दिला. खरंच स्वामींवरती जर विश्वास ठेवला ना तर अशक्य असणारी गोष्ट शक्य होण्यासाठी टाईम लागत नाही. फक्त विश्वास तेवढा पाहिजे आणि आपली सेवाही तशीच पाहिजे. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला स्वामी भक्तांनो, नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.